नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट. महाराष्ट्रात कांदा बाजारभाव तेजीमध्ये येणार. बांगलादेश नंतर आता श्रीलंकेला कांदा निर्यात होणार. कांदा बाजारभावामध्ये तेजी येणार. कांदा 4,000 रुपये क्विंटल होणार. बांगलादेश नंतर आता श्रीलंकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात जाणार आहे. आता बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात तेजीमध्ये येणार आहे. काय आहे सविस्तर चर्चा, चला तर जाणून घेऊया. पहिला आपण बातमी बघितली की बांगलादेशमध्ये आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात व्हायला सुरुवात झाली आहे. आता या पाठोपाठ आता श्रीलंकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा तेजीमध्ये येणार आहे. श्रीलंकामध्ये मोठ्या प्रमाणात काही दिवसापासून आपत्ती आलेली होती. आता या आपत्तीनंतर कांदा बाजारभाव किती वाढणार हे बघणं गरजेचं होतं आणि महाराष्ट्रातून किती कांदा त्या ठिकाणी निर्यात होणार याच्यासाठी आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे. बांगलादेश पाठोपाठ आता श्रीलंकेत सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार. काय आहे सविस्तर चर्चा, चला तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं महाराष्ट्रातील कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये आता वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात लाल कांदा 5,000 रुपयाच्या घरात, पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, अहिल्यानगर, पुणे, मुंबई या सर्व ठिकाणी लाल कांदा तेजीत आलेला आहे. याचं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी झालेली अतिवृष्टी. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमधून सुद्धा आता कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. महाराष्ट्रातील कांदा जो निर्यात होतो यामध्ये महत्त्वाचा जो काही देश आहे हा श्रीलंका आणि बांगलादेश. महाराष्ट्रात मागच्या वर्षी सर्वात जास्त कांदा निर्यात झाला तो बांगलादेश या देशामध्ये. त्याखालोखाल श्रीलंका असेल, मलेशिया असेल, आखाती देश असतील. आता महाराष्ट्रातील कांदा जर मोठ्या प्रमाणात बांगलादेश आणि श्रीलंकेला जर गेला तर याचा परिणाम महाराष्ट्रातील अर्थकारणावरती होणार आहे आणि कांद्याच्या बाजारामध्ये तेजी पाहायला मिळणार आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये लाल कांदा, उन्हाळ कांदा या दोन्ही कांद्याचं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीत आता राहिलेल्या कांद्याला किती बाजारभाव मिळणार हे बघणं गरजेचं आहे. सध्या लाल कांद्या मोठ्या प्रमाणात तेजीत आलेला आहे. उन्हाळा कांदा सुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात तेजीत असणार आहे. याचं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे नुकसान झालेले आहे. बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपण बांगलादेशचा विचार केला, त्याचबरोबर श्रीलंकेचा विचार केला. श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात आपत्ती आली आहे, चक्रीवादळ आलेलं आहे, अतिवृष्टी झालेली आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि काही चक्रीवादळ याचा फटका बसलेला आहे. या ठिकाणची पिके खराब झाली आहे. श्रीलंकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या नुकसानीनंतर आता ते कांदा दुसऱ्या देशाकडून आयात करणार आहे. बांगलादेश आणि श्रीलंका हे भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करत असतात. आपला कांदा जर त्या ठिकाणी चांगला विकला गेला तर महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. आजचा मीटिंग आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उन्हाळा कांदा जो आहे 20 ते 30 रुपयाच्या घरात गेलेला आहे. लाल कांदा 30 ते 50 रुपयाच्या घरात गेला. जो सरासरी बाजारभाव 15 ते 25 होता हा 20 ते 35 रुपयापर्यंत उन्हाळा कांद्याला आलेला आहे. लाल कांद्याला जो 20 ते 30 रुपयाचा बाजार होता तो लाल कांद्याचा बाजारभाव 30 ते 50 रुपयापर्यंत आलेला आहे. सरासरी दर जर बघितला आता आपला आजचा कांद्याचा बाजारभावाचा अपडेट जर बघितला आपण तर अकोल्यामध्ये जर बघितलं तर 2200 रुपये, छत्रपती संभाजीनगर 1400 रुपये, पुण्यामध्ये 2,000, 2,500, लासलगाव, विंचूर 4,100 पर्यंत बाजारभावाची अपडेट आहे. येत्या काही दिवसामध्ये अजून कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा कांदा बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळते. गेल्या काही दिवसापासून कांदा दर जो काही स्थिर राहिलेला होता आता या कांदा दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. याचा अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे निर्यात. मोठ्या प्रमाणात जर सरकारने केंद्र सरकारने निर्यात केली तर महाराष्ट्रातील कांदा श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल या मोठ्या आखाती देशांमध्ये जाऊ शकतो. त्या ठिकाणी चांगला बाजारभाव कांद्याला 100% विचारला जाणार आहे. महाराष्ट्रातील जो काही निर्यात होतो कांदा यामध्ये सर्वात जास्त निर्यात जी होती ती जर बघितलं आपण बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, UAE, इंडोनेशिया, कतार आणि हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. अशा परिस्थितीनंतर महाराष्ट्रातील कांदा किती तेजीमध्ये येणार, बाजारभाव किती वाढणार हे आता येत्या काही काळामध्ये आपल्याला समजणार आहे. कारण अतिवृष्टीमध्ये 14 लाख हेक्टरवरती खरीपाचं नुकसान झालेलं होतं, चाळी सडल्या होत्या. अशा परिस्थितीनंतर आता इथून पुढे कांद्याचं ट्रेडिंग कसं असणार आहे, ओनियन मार्केट कसं वाढणार आहे हे बघणं गरजेचं आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा भारतीय कांद्याला मोठं महत्त्व आहे. भारतीय कांदा जर महाराष्ट्रामध्ये सोडून इतर राज्यांमध्ये आणि देशांमध्ये चांगला विकला गेला तर भारतीय शेतकऱ्यांना याचा फायदा 100% होणार आहे. कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील, लेटेस्ट बाजारभाव असतील, पिंपळगाव असेल, लासलगाव असेल, अहिल्यानगर असेल, लेटेस्ट कांदा मार्केटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.